संत एकनाथ. संत एकनाथांचे कीर्तन संपल्यावर सर्व लोक घरी गेले. मध्यरात्र झाली होती. नाथांनी वाड्याचं दार बंद केलं. तेवढ्यात कोणीतरी दार उघडण्याची हाक दिली. एकनाथांनी दार उघडले तर दारात एक वाळक्या शरीराचा, दाढी वाढलेला, फाटके कपडे घातलेला माणूस उभा होता. तो जानू नावाचा चोर होता. कैदेतून पळाला होता. खूप भूक लागली म्हणून नाथांकडे आला होता. नाथांनी त्याला खीर पाजली. जानू पहारेकऱ्यांना चुकवून आला होता. ते त्याला परत कैदेत टाकतील अशी त्याला भीती वाटली म्हणून त्याने नाथांना दार लावून घेण्यास सांगितलं. नाथांनी त्याला चोरी करण्याचं कारण विचारलं. पोटासाठी कामधंदा मिळेना म्हणून चोरी केल्याचं त्यानं सांगितलं. कैदेत त्याला खायला मिळेना, पोटाचे हाल झाले आणि तो आजारी पडला. पण त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही म्हणून तो कैदेतून पळाला. नाथांनी त्याला झोपायला ओसरी दिली, अंथरूण पांघरून दिलं, औषध दिलं व शांतपणे झोपायला सांगितलं. सकाळी रखवालदाराला नाथांनी सांगितलं की जानू माझ्या घरी राहील, त्याची काळजी करू नका. नाथांनी जानूची प्रेमाने काळजी घेतली. त्याचं खाणं, औषध पाणी केलं, राहायची सोय केली. त्यामुळे जानूची तब्येत सुधारली. बरा झाल्यावर त्याने नाथांना सांगितले की यापुढे चोरीमारी करणार नाही, कोणाला लुबाडणार नाही, धंदा करून पोट भरीन. जानूमधले हे परिवर्तन नाथांमुळे घडले व जानू सुधारला.